दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील गुंडांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। कोथरूड पोलिसांची बैठक घेऊन त्यांनी याबाबतच्या सूचना दिल्यात। गेल्या काही दिवसात पुण्यातील गुन्हेगारी वाढली आहे, गुन्हेगारीवरून टार्गेट केलं असल्यानं या सूचना दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। गुन्हेगारांना समर्थन करणारे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ नाहीत, कोथरूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील नाहीत। तेव्हा हा पहिला नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय, तो नॅरेटिव्ह आम्हाला या निमित्ताने खोडायचा आहे। आज पोलिसांना आम्ही हे आश्वस्त केलं की आमच्या नावाने सोडा, आम्ही जरी फोन केला तरी तुम्ही नंबरमध्ये म्हटलं पाहिजे की इसमें कुछ नहीं कर सकता, असं आज त्यांना, कारण बऱ्याच वेळा ते बिचारे संभ्रमात असतात की फोन आलाय ऑफिस मधून, मग काय करायचं। तर आम्ही अतिशय क्लिअर सांगितलं की चुकून आमचा जरी फोन आला तुम्ही सांगे नाही, वो डॉल्बी वाले विषय में हम कुछ नहीं कर पाए। निलेश दायवळचे आणि माझे संबंध या विषयावर तुमच्याकडे काही पुरावा आहे का दंगेकरांकडे पुरावा? एक मिनिट, तुम्ही मांडला तर मी म्हणतो। आणि त्यामुळे आम्ही केवळ राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना उठसूट अब्रूनुसार दावे लावायचे नसतात आणि त्याच्यातून काही निष्पन्न पण होत नाही। आणि दंगेकर हे एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण झालं। आता शहरामध्ये सगळे राजकीय नेते एकमेकांशी इतके हसून खेळून गप्पा, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही कोर्टावर नेण्याचं काही कारण नाही।